जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, तीच सावित्री, ती ज्ञानज्योती, ती ज्ञानदाती सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले. महाराष्ट्राची ज्ञानज्योती ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राची ज्ञानज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझी सावित्री, आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या कारण त्यांच्यामुळे आज स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेस आहे. कदाचित त्या नसत्या तर कित्येक मुली चूल आणि मूल धरून बसल्या असत्या. स्त्रियांच्या अंधारात जीवनात पेटल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधारात जीवनात पेटल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर जगती अमर आहे सावित्री. मित्रांनो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विचारवंत ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. जाता जाता एवढेच म्हणते की सावित्रीचं सोसलेस दगड आणि धोंडे, सावित्रीचं सोसलेस दगड आणि धोंडे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले, स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले. धन्यवाद.